श्रीराम मंडळी, आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती मी कशी साजरी करते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं पाहिलं तर प्रत्येकाच्या गोष्टीत त्रुटी पण असू शकतात. तर मी काय काय करते ते ऐका. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी किंवा कोणतीही जयंती असेल, देवाची जन्माचा दिवस असेल, आता परवा श्रीरामनवमी झाली, कोणत्याही दिवशी गुढीपाडवा, आदल्या दिवशी मी देव्हारा साफ करून ठेवते. कारण आमचा ना देव्हारा खूप मोठा आहे. त्या दिवशी करायला लागलं तर खूप वेळ लागतो. आणि देव्हारा जसा साफ करते तशीच देवाची ला बसायची आसनं, देवाच्या मूर्ती घासून, त्याच्यानंतर दिवे स्वच्छ करून, सगळं मी देव्हाऱ्याची स्वच्छता सगळ्या पद्धतीने करूनच ठेवते आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी त्यामुळे सोपं जातं. आणि आता हनुमान जयंती आहे. आपल्या घरात हनुमानाची मूर्ती नसते साधारणतः, कोणाकोणाच्या घरी असते, पण आमच्या घरी मात्र आम्ही हनुमानाची मूर्ती ठेवलेली नाही. मग आज मी मंदिरात जाते. मंदिरात हनुमानाची मूर्ती आपल्याला छान दर्शन मिळतं. आणि तिथे गेल्यावर काय करते मी ते पण सांगते तुम्हाला. आपण शक्यतो तुपाचा दिवा लावावा त्या दिवशी, शेंदूर अर्पण करावा, रुईच्या पानांचा हार घालावा, उदबत्ती, निरांजन, नैवेद्य हे देवाला दाखवावं. आणि तिथे आणखीन लोक येतात, ते तिळाचं तेल आणि काळे तीळ अर्पण करताना मी बघितलेले आहेत. पण मी फक्त हे एवढंच करते. मात्र शेंदूर नक्की अर्पण करावा, कारण तो देवाला आवडतो, हनुमंताला. तो मी नक्की अर्पण करते, दिवा लावते, असं सगळं करते मंदिरात गेल्यावर. आणि त्याच मंदिरात आमच्याकडे श्रीरामांचा फोटो आहे. तिथे पण मूर्ती नाही आहे, फोटो आहे. त्या फोटोचं मी दर्शन घेते. पण आधी हनुमानांचं दर्शन घेते, कारण हनुमान जयंती आहे. आणि मी तिथेच बसते, बराच वेळ बसते. आणि मग माझ्या मनात ज्या ज्या गोष्टी देवाजवळ सांगायच्या असतात त्या सगळ्या मी देवाजवळ बोलते. ज्या सगळ्यात चांगल्या असतात गोष्टी त्याच फक्त देवाजवळ बोलायच्या, की जेणेकरून देव आपल्याला आशीर्वाद देतो. आणि आजच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान तत्त्व वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि त्याचा आपल्याला लाभ व्हावा याच्यासाठी सगळी हनुमानाची स्तोत्र, मंत्र, जप, रामरक्षा हे सगळं मी तिथे बसून म्हणते. आणि जपात मुख्यतः कोणता तो मी सांगते. ओम हम हनुमते नमः हा हनुमानाचा बीजमंत्र आहे, तो जरूर म्हणावा. त्याच्यानंतर रामरक्षेतलं आहे, मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरयुतमुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा अगदी नक्कीच जप करावा. कारण हा जरी रामरक्षेतला श्लोक असला तरी तो हनुमंताविषयी आहे, म्हणून तो जप नक्की करावा. आणि मी करते सुद्धा तिथे बसून. नंतर रामाचं दर्शन घेते. आणि रामाचं दर्शन घेतलं की मी रामरक्षा म्हणते, कारण रामाच्या भक्तीने हनुमंत प्रसन्न होतात, म्हणून रामरक्षासुद्धा त्या दिवशी म्हणावी असं आहे. श्रीरामांचे जप आहेत काही महत्त्वाचे, की तो शेवटचा श्लोक बघा रामरक्षेतला. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. ह्या जपाचा सुद्धा, ह्या मंत्राचा सुद्धा मी जप करते. आणि देवाजवळ जे जे सांगायचं आहे आपल्याला, चांगलं आपल्याला वाटतं, आपल्या मैत्रिणीचं हे चांगलं घडावं, आपल्या नातेवाईकांचं हे चांगलं घडावं, आपल्या शेजाऱ्यांचं हे चांगलं घडावं, जे जे काय आपल्याला वाटेल ते सगळ्या चांगल्या गोष्टी आपण देवाजवळ सांगायच्या आणि मन मोकळं करायचं त्या दिवशी, असं असतं माझं. कारण आपल्याला देव त्या दिवशी देतो, आपण मागू ते देतो, अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून मी हे सगळं नक्की करते. त्याच्यानंतर मी घरी येते, तोपर्यंत घरच्या देवांची पूजा घरच्या पुरुषांनी केलेलीच असते. आमच्याकडे सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी घरचे पुरुष पूजा करतात, अशी पहिल्यापासून पद्धत आहे. त्यामुळे ती पूजा झालेली असते. आमच्या घरच्या
देव्हाऱ्यात हनुमंताची मूर्ती नाही, आम्ही ती ठेवलेली नाही. श्रीरामांची सुद्धा मूर्ती नाही. श्रीराम यंत्र आहे, मग श्रीराम यंत्राची पूजा आपण करायची. हनुमंताची पूजा तिकडे मंदिरात करायची आणि घरी श्रीरामांच्या यंत्राची पूजा करायची. आणि श्रीरामांच्या यंत्राच्या पूजेनेही हनुमंत प्रसन्न होतात अशी माझी भावना आहे. आणि ती स्वच्छता तर आदल्या दिवशी केलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांनी सगळ्या देवांची पूजा केलेली असते. पण मी काय काय करते ते सांगते. श्रीरामांना मी शेंदूर अर्पण करते. शिवशंकरांना मी भस्म अर्पण करते. हे भस्म सगळ्या दुकानात जिथं देवाचं साहित्य मिळतं तिथून मी आणते आणि गणपतीला शेंदूर अर्पण करते. शक्य असेल तर श्रीकृष्णांना तुलसीपत्र अर्पण करते. हल्ली शक्य होत नाही आहे, कारण आमच्या सोसायटीमध्ये आता कुंड्या ठेवायला परमिशन नाही. तुळशीचं झाड पूर्वी माझ्या कुंडीत असायचं, पण आता कुंड्या ठेवायला परमिशन नाही, त्यामुळे तुळशीचं झाड माझ्याकडे नाही. त्यामुळे नेहमी हे शक्य होतंच असं नाही. पण बाहेरून कुठून येताना मिळालं तर मात्र मी तुळशीचं पान आणते आणि देवाला अर्पण करते. तसंच सगळ्या देवांना आजच्या दिवशी मी अत्तर अर्पण करते. तसं अत्तर संध्याकाळचं रोज मी देवाला लावतेच, पण आज सकाळच्या पूजेतही अत्तर देवांना सगळ्या लावते. आपल्याला जो योग्य वाटेल तो देवाला नैवेद्य ठेवते. कधी फळ, तर कधी दूध साखर, तर कधी गूळ खोबरं, असे वेगवेगळे नैवेद्य असतात. कधी कधी पंचखाद्य पण असतं. 5 ड्रायफ्रूट, थोडक्यात आपल्या भाषेत दैनंदिन सांगायचं तर हे पंचखाद्यसुद्धा ठेवलं जातं माझ्याकडनं. अशी मी देवाची वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करत असते. आणि आजच्या दिवशी हा हनुमंताचा जन्मदिवस आहे, म्हणून गोडाधोडाचा सात्विक स्वयंपाक करून आज देवाला नैवेद्य दाखवला जातो. देव हा भक्तिभावाचा अर्पण केला जातो देवाला, आणि त्यांनी देव प्रसन्न होतात असा माझा समज आहे. त्यामुळे मी हे सगळं करते आणि दिवस मात्र मी अतिशय आनंदात घालवते. त्या दिवशी कुणालाही वाईट शब्द तर आपण बोलायचाच नाही कधी, तर आपली जी वाणी आहे ती पवित्र राहते. कधीच बोलायचा नाही. पण आजच्या दिवशी सगळा दिवस आनंदाने व्यतीत करायचा, सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असं सगळं व्यवस्थित करून मी आजचा दिवस साजरा करते. आणि जप वगैरे सगळे मी आराध्य परितोष चॅनलला अपलोड केलेले आहेत. हनुमंताचे सगळे जप, श्रीरामांचे सगळे जप मी अपलोड केलेले आहेत. त्या सगळ्या जपाचा, स्तोत्रांचा, रामरक्षेचा नक्की फायदा घ्या. हनुमान स्तोत्रसुद्धा अपलोड केलं आहे. तसंच हनुमान चालिसा अपलोड केलेली आहे. या सगळ्या स्तोत्रांचा नक्की फायदा घ्या आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हनुमान आपल्यावर सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.